लिंगम भजे पांडुरंगम अलंकापुरी रम्य शियासनस्थम पदांभोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशम विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंदरूप नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती एर अनुष्ठिती सामान्य सकळ प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेली ओवी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील तिसऱ्या अध्यायातील 158 क्रमांकाची ओवी आपण प्रवचन सेवेसाठी घेतलेली आहे. प्रवचन सेवेचं निमित्त, प्रवचन सेवेचं कारण सर्वांना ज्ञात आहे. आपल्या या अकोले नगरीचे असणारे वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध व्यक्तिरेखा, एक उद्यमशीलता शेवटच्या श्वासापर्यंत जीवन व्यतीत केलेला एक आदर्श आनंददायी जीवनयात्री वैकुंठवासी अंबादासजी मार्तंड नायकवाडी नाना यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी परिवाराचे आप्तेष्ट, हितचिंतक, नातेवाईक, सगळे सोयरे, ग्रामस्थ, माता भगिनी मोठ्या संख्येने श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी, त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यासाठी शोकाकुल अंतकरणाचा भाव धारण करून पुण्यसलीला अमृतवाहिनी प्रवरामाईच्या परम पावन तीरावरती आपण सर्वजण उपस्थित आहोत. 10 दिवसापूर्वी वयाच्या 85व्या वर्षी इहलोकीची यात्रा सोडून परलोकीच्या यात्रेला त्यांनी महाप्रस्थान केलं. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेलं पतिविरहाचं दुःख, त्यांच्या असणाऱ्या सुविद्य धर्मपत्नी या घराचं असलेलं मातृतत्व, श्रीमती सुमनबाई उर्फ सगळ्यांच्या केशर अक्का अंबादासजी नायकवाडी, त्याचबरोबर त्यांचे असणारे सुपुत्र आदरणीय चेतनजी अंबादास नायकवाडी, त्यांच्या असणाऱ्या 6 सुकन्या, सौभाग्यवती संगीताताई प्रकाशजी थोरात, सौभाग्यवती अनिताताई फक्कडराव दंडवते, सौभाग्यवती गायत्रीताई नंदकुमार तळेकर, सौभाग्यवती आशाताई महेशजी पानसरे, सौभाग्यवती सरलाताई राजेशजी चौधरी आणि सौभाग्यवती राजश्री ताई सुदेशजी माने, अशा स्वरूपाचा एक मोठा परिवार. या मुलामुलींना 6 सुकन्या आणि अजून एखादी 7वी ॲड करावी, त्या भूमिकेतून त्यांच्या सुनबाई या अकोले नगरीच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती सोनालीताई चेतनजी नायकवाडी, अशा स्वरूपाचा हा समग्र परिवार 7-8 असणाऱ्या पाठीमागे नाती, गोकुळासारखं असलेलं घर. एका बाजूला पतिविरहाचं दुःख आहे, एका बाजूला पितृविरहाचं दुःख आहे. त्यांचे असणारे बंधू आदरणीय भीमराज तात्या असतील, त्याचबरोबर त्या अनुषंगाने बंधूला बंधुविरहाचं दुःख, त्याचबरोबर पुत्रवत ज्यांच्यावरती नानांनी प्रेम केलं ते त्यांचे पुतणे आदरणीय संदीपजी भीमराज नायकवाडी असतील, सचिनजी असतील, प्रभाकरजी धोंडीराम नायकवाडी असतील, सुरेशजी धोंडीराम नायकवाडी असतील, चंद्रकांतजी धोंडीबा नायकवाडी असतील, सतीशजी बाबूराव नायकवाडी, गिरीश शिरीषजी बाबूराव नायकवाडी, संदीप बाबूराव नायकवाडी, असा समग्र मोठा परिवार आहे. आणि 2 बंधू आणि 1 भगिनींचा असलेला विस्तार असल्या कारणाने एक कुटुंबवत्सल मामा म्हणून सुद्धा एक आदर्श व्यक्तिरेखा परिवारामध्ये आणि कौटुंबिक नात्यागोत्यामध्ये असल्या कारणाने त्यांचे भाचे भानुदासजी लक्ष्मण शेनकर असतील, भागवत लक्ष्मण शेनकर असतील, रामदासजी लक्ष्मण शेनकर असतील, हे भाचे, असा सगळा मोठा परिवार आहे. सोनालीताई ज्या धुमाळ परिवारातून आल्या, इथले असणारे एक लोकनेते आदरणीय शिवाजीराजे धुमाळ, हे त्यांचे व्याही. सगळ्या नात्यागोत्यांचा उल्लेख मुद्दाम केलेला आहे. याचं कारण जर काही असेल तर त्यांचा प्रचार प्रसार व्हावा अशा स्वरूपाचा हेतू नाहीये. परंतु
जीवन व्यतीत करत असताना जपलेलं जे सायुज्य आहे, विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये सौजन्य तेथे सोयरीक, अशा स्वरूपाचे एक सोयरीक नानांनी दादांनी जाणीवपूर्वक जपले. खूप उद्यमशीलता आणि शून्यातून विश्व निर्माण केलं. भारताची आर्थिक राजधानी मुंबई सारख्या नगरामध्ये खूप छोटी मोठी कामं करून ज्यांनी फिल्मिस्तानमध्ये काम केलं, तिथं पडेल ते काम केलं. तिथे असलेल्या रंगभूमीच्या अनेक दिग्गज जागतिक दर्जाच्या कलाकारांबरोबरही काही ऋणानुबंध त्यांच्या सचोटीच्या सेवेमुळे निर्माण झाला. सगळा उल्लेख पुढे नंतर केला जाईल, होईलच. महसूल खात्यामध्ये काम केलं, खूप चांगल्या पद्धतीचं टेलरिंग केलं, खूप चांगल्या पद्धतीचं लोकांची जीभ सांभाळणं फार अवघड असतं. तो हॉटेल व्यवसायही ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केला. सांगण्याचा भाव अशा स्वरूपाचा एक उद्यमशीलता त्यांच्या ठिकाणी होती आणि एक प्रसन्नताही होती. देखे अखंडित प्रसन्नता, अति जेथे चित्ता तेथे रिघणे नाही समजता, संसार दुःखा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधा तुषेचा आडदरून येण्याची काही. असं भगवान ज्ञानोबारायांनी भगवंतांच्या मुखामध्ये जी ओवी घातली, असा एक अमृताची कुपी त्यांच्या आतमध्ये होती. उद्योग केला, धंदा केला, पण धंदेवाईकपणा केला नाही. काही धंदा करतात आणि जगण्यात पण सारखा धंदाच असतो. धंदा केला पण धंदेवाईकपणा केला नाही. उदारता दाखवली पण उधळेपणा केला नाही. काटकसर केली पण कंजूशी केली नाही. अशा स्वरूपाचा एक जिंदा दिल असलेला माणूस. आणि म्हणून प्राणज्योत तुमची विझली बाबा, प्रकाश नाही विझला हो, तुम्ही असताना दरवळलेला सुगंध नाही सरला हो. प्राणज्योत विझली असेल पण तत्वज्ञानाचा प्रकाश विझला नाही. आयुष्याचं फुल सुकून गेलं असेल पण तुमच्या पुण्याईचा गंध तो अव्याहतपणे दरवळणार आहे. आणि म्हणून बाप मरत नसतो, मुरत असतो. पंचभूताचा देह जरी गेला तरी आशीर्वादाच्या रूपाने उरत असतो. 6 सुकन्यांची नावं वाचताना मला कुठे असं काही दिसलं नाही. असं आशा आहे पण निराशा नाहीये. सेकंडला सरलाताई असेल पण नंतर राजश्री हे पण आहे. बऱ्याच वेळेला मुलाची वाट पाहता पाहता मुलींची रांग लागते, पण तिथं कुठलंही नैराश्य नाही. माझी मुलगी ही माझी लक्ष्मी आहे. अशा स्वरूपाचा एक कुटुंब वत्सल असलेला पिता. कल्पवृक्ष कन्येसाठी लावोनिया बाबा गेला, आला तो बहराला याल काव बघायला. घरगंगेच्या काठी आपुले तीर्थक्षेत्र झाले, तुम्ही गेले तुमच्या नावा देवपणा आले. चंद्र सूर्य दोन्ही डोळे वरुणी पाहतात, आशीर्वाद देण्या याल का हो एक वेळा. कल्पवृक्ष कन्येसाठी लावोनिया बाबा गेला. म्हणजे चेतनजींसाठी नाही असं नाही म्हणत, त्या कन्येमध्येच पुत्र पण आला. नाही, हे लता दिदींनी गाणं गायलं आणि त्या पण 6 जणीच होत्या. आणि हृदयनाथ मंगेशकर आमच्या शेजारीचे दीनानाथ हॉस्पिटल, त्याच्या उद्घाटनाला बाईंनी हे गीत गायलेलं होतं. कल्पवृक्ष कन्येसाठी लावोनिया बाबा गेला, आला तो बहराला याल काव बघायला. ज्ञानोबारायांच्या भाषेत बोलू, हे सारस्वताचे झाड तुम्हीच लाविले गोड, माझ्या आतमध्ये एक झाड लावलेलं आहे तुम्ही, ते आशीर्वादाचं आहे, ते कल्पवृक्षाचं आहे. आणि म्हणून सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा की जगाला चंद्र असेल तो आम्हाला वाटतं की रात्री पप्पा आमचे त्या डोळ्याने पाहतात चंद्राच्या, आणि सूर्य उगवला की आम्हाला वाटतं की दिवसात तुम्ही त्या डोळ्याने पाहता. अशा स्वरूपाची एक संवेदनशीलता, अशा स्वरूपाची एक जाणीव. सुनबाईंचा लेख दीपक महाराजांनी आदरणीय वसंत मनकर साहेबांनी पाठवला, खूप छान लिहिलंय की तुमची सुरुवातच तुमची शुभप्रभात गुड मॉर्निंगनी व्हायची आणि आमचा सगळ्यांना निरोप देताना गुड नाईटनी त्या दिवसाचा शेवट व्हायचा. सासून सुना कोण आता, सासू सुन सासरान सुन शक्यतो पटत नाही ते. म्हणजे फार मुलीचं याचं नातं आहे, म्हणजे अफवा आहे, म्हणजे ही नाही. असं बऱ्याच वेळेला डस्टबिन वाटायला लागलेत आता आले. माझा सासरा नाही अन्यायी, थोर पुण्याई बाई पिंगा. माझी सासू ग छाया काय, माझी सासू ग शाल छाया आईची, शाल मायेची बाई पिंगा. माझी ननंद कोर चंद्राची, नार इंद्राची बाई पिंगा. माझा धीर ग मोठा उदार, मला आधार बाई पिंगा. इतकं एक चांगलं घर ज्यांनी निर्माण केलं. चांगलं घर म्हणजे चांगल्या घराची व्याख्या आहे. हाऊस इज बिल्ड बाय हँड्स बट होम इज बिल्ड बाय हार्ट. दगडविटांनी बांधलं ते हाऊस असतं, अंतकरणाने बांधलं जातं ते स्वीट होम असतं. दगडविटांनीच बांधलं जातं ते हाऊस. आणि ते आर्किटेक्चरच आहेत ना, खूप चांगल्या पद्धतीचा व्यवसाय. कळत नकळत दादांनी चेतनजींकडे तो दिलेला आहे. खूप सचोटीने, कसोटीने, चिकाटीने, हातोटीने आपला व्यवसाय सांभाळतात. पण या घराकडे पाहिल्यानंतर मला त्या 4 ओळी आठवतात. ऐका, फार गोड आहेत. पती समजदार होता है तो मकान बन जाता है.
मकान म्हणजे काय? 4 भिंती, दरवाजावरून पत्रा मुडा मारायला जागा है बस. पति समझदार होता है तो मकान बन जाता है, पत्नी समझदार होती है तो घर बन जाता है, दोनों समझदार होते तो घर का मंदिर बन जाता है, बच्चे समझदार होते तो घर का स्वर्ग बन जाता है, और जब सब साथ साथ में रहते हैं वो घर स्वर्ग से भी सुंदर होता है. ते घर स्वर्गापेक्षाही सुंदर असतं. अशा एका चांगल्या घराची रचना करणारा असा एक घर मालक, अशा स्वरूपाची खूप जाणीव ज्यांनी आपल्या घराच्या निर्मितीमध्ये केली, खूप चांगल्या पद्धतीचे संस्कार आपल्या मुलांना दिले. जावई तरी दुसरं कोण असतं? मानसच पुत्र असतात. लक्षात घ्या. एक चांगलं विधान होतं की चांगला जावई मिळणं म्हणजे आपल्याला एक पुत्ररत्नाची प्राप्ती आहे. फार गोड विधान आहे. चांगला जावई मिळणं म्हणजे आपल्यालाच मुलगा झाल्याचा एक आनंद आहे. असे साई असणारे जावई, त्या जावयांना, माझे जावई गरीब, गरीब म्हणजे स्वभावाने गरीब आहे, शांत आहेत, संयमी आहेत, याचा स्वाभिमान सासऱ्याला वाटावा. आणि म्हणून सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा की ही 85 वर्षाची सुदीर्घ जीवन यात्रा व्यतीत करत असताना वादळ वाऱ्यांनी माझं घर समृद्ध झालं, जगण्याचं पसायदान माझ्या हातामध्ये आलं. भीमराव तात्या असतील, भीमराज तात्या असतील, ते असतील, ज्यावेळेस प्रचंड मोठा आघात झाला वडिलांच्या जाण्याने, आईच्या समवेत आले. कोणाच्या घरी पाणी भर, कोणाच्या शेतीतली कामं कर, अशातून हे सगळं विश्व निर्माण झालंय. आणि त्या आईच्या आशीर्वादाने, वडिलांच्या आशीर्वादाने बहुत सारे फूल चाहिए माला बनाने के लिए, बहुत सारे दीपक चाहिए आरती सजाने के लिए, बहुत सारे बूंद चाहिए एक समुंदर बनाने के लिए, लेकिन एक माँ बाप का आशीर्वाद काफी है मेरी जिंदगी की जन्नत सजाने के लिए. जीवनाचा जन्नत या शब्दाचा अर्थ स्वर्ग. स्वर्ग होण्यासाठी आशीर्वादाची गरज आहे. आणि आशीर्वाद हा मागून मिळत नाही. द्या की आशीर्वाद. आता आम्हाला लग्नात फार सांगतात, द्या महाराज आशीर्वाद. मग आमचं लांब लचक भाषण असतं. आशीर्वाद कुठला? चांगलं लंबे चौडे भाषण असतं. नाही ते करू नये असं नाही, लोकांची अपेक्षाही तशी असते, असू द्या. पण आशीर्वाद हा मागून मिळत नाही. आशीर्वाद हा वागून मिळत असतो. वागून मिळत असतो. खूप चांगल्या पद्धतीचा त्यांना आशीर्वाद त्यांच्या आई वडिलांचा मिळाला. आणि ह्या 6 मुली आणि एक सुपुत्र सुना या सगळ्यांना त्यांनी दिलेला, नातवांना नातींना दिलेला आशीर्वाद. आशीर्वाद हा सेवेतून मिळतो, साधनेतून मिळतो, खूप चांगल्या जगण्या वागण्यातून मिळतो. आणि म्हणून या नगरीचे असणाऱ्या नगराध्यक्ष पदाची माळ जनता जनार्दनांनी सुनबाईंच्या गळ्यामध्ये घातली. केवढा मोठा आनंद शेठला झालात किंवा नानांना झालाच. आणि खूप चांगल्या पद्धतीचा असलेला, बरं हे फक्त आपलं, काही लोकांना फक्त आपलं एकदा झापड बंद अशा स्वरूपाचा एक व्यवहार असतो, तेवढं तर तेवढंच करायचं. पण अनेक स्वरूपाच्या समाजाभिमुख असलेल्या अनेक संस्थांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा कारभार. मग समग्र असलेल्या भारतवर्षाला ज्या महापुरुषाने, ज्या ऋषींनी ललांबूत केले, ते अगस्तींचे असणारे इथं मंदिर आहे. महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. तिथे अत्यंत कर्तव्यदक्ष विश्वस्त म्हणून ज्यांनी जबाबदारी सांभाळली. अगस्तींचं सहज आठवलं की त्यांच्या पत्नीचं नाव लोपामुद्रा. याचा अर्थ काय? लोपामुद्रा म्हणजे काय? आपली मुद्रा लपून ठेवायची. मुद्रा म्हणजे पैसा नाही, आपली मुद्राच लपून ठेवायची, दाखवायचं नाही. मला वाटतं केशर अक्कांनी सुद्धा तीच भूमिका दादांच्या पाठीमागे समर्थ पद्धतीने उभं राहताना ते केलेलं आहे. दोघांनी निगुतीने केलेला संसार. म्हणजे दादांच्या भावनांना जर वाट मोकळी करून द्यायची म्हटली तर मी बोलेल अक्कांबद्दल. तिची घरात पाऊले, घराघर पण आले. 1960ला त्यांचा झाला विवाह झाला. 63 वर्षाचा असलेला संसार. आणि 63 आकडा चांगला आहे ना, मराठी आकडा आठवा ना, 6 आणि 3 असे, नाही तर मग तो 36 होतो. 36 गुण जळावेत आणि त्याचा 63 व्हावा. तिची घरात पाऊले, घराघरपणा आले. तिचे हात फिरताची अंगणाचे सोने झाले. तिच्या सोन पावलांनी घरा लक्ष्मी आली आणि दारातली तुळस कशी हिरवीगार झाली. तिच्या कंकणाची साथ गाई हंबरू लागली. वासरूही बावरले, कोण नवीन माऊली. गेली शेताला जाऊन, जशी आली शेताला जाऊन, जशी घामाघूम झाली. नाही बसायाला वेळ, तशी पाण्याला निघाली. माझ्या पायामध्ये काटा, तिच्या डोळ्यामध्ये पाणी, तिच्या चेहऱ्यावरती हसू, म्हणून मला सुचतात गाणी. आणि पुढचा ऐका, माझ्या आभाळाला हात, सतत प्रोजेक्ट करायचे, हे करायचं ते करायचं, हा व्यवसाय तो व्यवसाय. माझ्या आभाळाला हात, चित्त तिचं माझ्यावरी, माझा जीव वार करी, तिची घरात पंढरी. तिने घरातच पंढरी निर्माण केली, तिला वेगळं करावं लागलं नाही.
मला माहिती आहे की हा दादांचा दशक्रिया आहे, परंतु तो एकट्याचा नाही, ह्या सगळ्या परिवारातले सगळे सदस्य आहेत. लक्षात घ्या, एकमेकांचं खूप छान पद्धतीचं बॉन्डिंग, एक सहजीवन, एक सहचर्य खूप चांगल्या पद्धतीचं होतं. लक्ष्मी नारायणाचा जोडा, हसतमुख असलेली. त्या सुनेंनी लिहिलं की एवढे आता 6 मुली, इकडचं तिकडची, हे सगळे नातवंड, हे ते सगळं किलबिल असायची, पण चिडचिड नव्हती त्यांच्याकडं. नाही तर मग ते मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे, पोरबाळा असावीत भवताली बसावीत पण जेवताना नसावीत. नाही तर वतवत होती पोराबाळांची, पोरबाळा असावीत भवताली बसावीत पण जेवताना नसावीत. आपलीच असून सुद्धा चिडचिड होते, पण इतकी सगळी असताना. एका आजीला विचारलं होतं, म्हणजे मुलांची मुलं आवडतात का मुलींची मुलं आवडतात, म्हणजे असं काय भांडण होता महाराज. नाही, काय तुम्ही कोणत्या नजरेने पाहता? लेकीची लेकरं उडती पाखरं आणि लेकांची लेकरं चिकाट भोकरं. भोकरं आहेत ना इकडं, भोकरं तो एक वनस्पती, एक फळ येते, असं असं थुंकली ती बी की पुन्हा रिटर्न येते. तशी ही पोरं किती ढकलली तरी पुन्हा अंगावर येतात. ही लेकांची लेकरं, आणि लेकींची लेकरं आली मामाच्या गावाला गेली निघून, चिकाट भोकरं, उडती पाखरं. असं कुठेही असो, परंतु ती मुलीची असो नाही तर मुलांची असो, अशा स्वरूपाचं ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीचा संसार, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. अन्नपूर्णा देवी या परिवाराला प्रसन्न होते. हाताला एक वेगळ्या स्वरूपाची चव होते. कोण मीराई, कोण आहे त्यांच्या मीराताई, तुला नाही स्वयंपाक आहे, थांब मी करतो, ती मी फोडणी टाकतो. खूप चांगल्या पद्धतीचा हॉटेल व्यवसाय, खूप चांगल्या पद्धतीचे सगळे व्यवसाय करत राहिले, जिथं आपला जम बसेल. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. सांगण्याचा भाव अशा स्वरूपाचा की ही जीवनातली खूप निर्मळता ज्यांनी अव्याहतपणे जपली. आदरणीय मनकर साहेब म्हणले वडिलांवरच बोला, म्हणूनच आता म्हणले ही ओवीच घेऊ. वडील जन्म दिला की बाप झाला, आणि ज्यांना जन्म दिला त्यांना संस्कार दिले तो वडील झाला. जन्म दिला की बाप. बाप आणि वडील वेगळे व्यक्ती नाहीत, भूमिका वेगळ्या आहेत. बाप हा शब्दही गोड आहे फार, नाही असं नाही. आमचा बाप आणि आम्ही पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नरेंद्र जाधव आणि रिझर्व्ह बँकेचे संचालकही होते. त्यांनी फार तो आत्मचरित्रात्मक अशा स्वरूपाचा ग्रंथ लिहिलाय. बापावरही आता खूप लिहिलं जात आहे. जन्म दिला की बाप झाला, पण ज्यांना संस्कार दिले त्यांना वडील म्हणतात किंवा ती वडील भूमिका म्हणतात. म्हणून संत साहित्यामध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस वडील उल्लेख येतो त्यावेळेस जे काही उच्चतम स्वरूपाचा आहे तो भाव दाखवण्यासाठी वडील वापरला जातो शब्द. सगळे संप्रदायाचे अनुयायी आहोत आपण. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. असं नाही महाराज म्हणले माझ्या बापाची मिराशिगा देवा. थोडा जरा उद्धट वाटतो शब्द, माझ्या बापाची मिराशिगा देवा, तुझ्या बापाचं आहे का वगैरे वगैरे बोलतो आपण. पण माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. काय भाषा. श्रुती स्मृतीचे अर्थ काय ज्ञानोबारायांनी वडिलांची व्याख्या केलेली. श्रुती आणि शास्त्राचा अर्थ फार प्रवचन करतो असं नाही. श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होऊन या मूर्त अनुष्ठाने देत जगा वडील जे. शास्त्राचा धर्माचा अर्थ आपल्या जगण्या वागण्याने जो जगाला देतो ना त्याला वडील म्हणतात. काय वडिलांची व्याख्या आहे. आणि म्हणून गरीबातल्या गरीबाला बाप असतो ही त्याची श्रीमंती आहे, गरीबातल्या गरीबाला आई असते ही त्याची श्रीमंती आहे. प्राचार्य म्हणायचे की कुणी विचारलं चुकून आई कोणाकडे असते तर म्हणू नका मुंबईवाला लक्ष देत नाही, पुण्यावाला बघतच नाही, आपल्याला टाकून देता येत नाही. आई माझ्याकडे असते असं म्हणण्यापेक्षा मीच आईकडे असतो, मीच वडिलांकडे असतो असं म्हणा. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून सांगण्याचा भाव अशा स्वरूपाचा की कुणीतरी लिहिलं आईचं कौतुक खूप झालं, कौतुक करण्यासारखीच आहे. बिचाऱ्या बापाने काय केलं. एका दिवसाच्या जेवणाची काळजी वाहते आई म्हणा, समग्र जिंदगीच्या जेवणाची काळजी वाहतो बाप म्हणा. यशोदा देवकीचं प्रेम आई म्हणून जरूर आठवा. आहेच. देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला, पांडवांचा बंदीजन होऊन या राहिला. यशोदा देवकीचं प्रेम आई म्हणून जरूर आठवा. पण रात्री 12:30 वाजता आपलं पोरग सुरक्षित राहावं म्हणून भर नदीमध्ये पाण्यामध्ये घुसणारा वसुदेव नावाचा बाप जरा आठवा. रामाला घडवताना कौशल्येला झाली असेल आई म्हणून कसरत, पण राम वनवासाला गेल्यानंतर त्याच्या तीव्र दुःखाने मेला बाप दशरथ. आदिलशहाच्या दरबारामध्ये असताना 23 किल्ले परत द्या, 4 लक्ष होनाची खंडणी द्या, नाही तर बापाचं प्रेत घरपोच मिळेल असा ज्यावेळेस आदिलशहाचा फतवा आला.
कोवळं वय होतं शिवाजी महाराजांचं. नुकतीच स्वराज्याची उभारणी चालली होती. महाराजही नव्हते, छत्रपतीही नव्हते. 23 किल्ले परत दिले. 4 लक्ष होऊन सोन्याची नाणी. करार मान्य केला. जिजाऊंना सांगितलं, आई असा करार आहे, मान्य केला. म्हणले बाळा हातचा ठेवून मागतात माणसं, 5-10 किल्ले द्यायचे. 23 किल्ले नाही म्हणले. आई त्यांनी तसं लिहिले, घाबरून नाही दिलं मी. त्यांनी सांगितलंय की तह वगैरे काय करायचं नाही, मान्य असेल तर बघा, नाही तर बापाचं प्रेत मिळेल. महाराजांचं वाक्य आहे. म्हणले आई गेलेले किल्ले परत येतील, पण गेलेला बाप नाही परत मिळणार. वडिलांच्या सुटकी. आपल्याच लोकांनी कान आदिलशाहचे भरले, आपली लोक लय भारी असतात. आदिलशाहने हे टाकले होते, ह्या अटी टाकल्या आणि सगळ्यांना माहिती आहेत त्या. आणि मग ती सुटका झाल्यानंतर टेन्शन आलं नाही शिवाजी महाराजांना. हे तिकडे सरदारकीचं काम करत गेले, त्यामुळे माझं मी सगळं जमवलेलं द्यावं लागलं, सगळं ओतावं लागलं. त्यांच्या पालखीला खांदा देण्याचं काम शिवाजी महाराज करतात. नाही मी बापाबद्दल बोलतोय. जिजाऊंचं प्रेम आपल्याला माहिती आहे, जिजाऊंवर शिवाजी महाराजांचं प्रेम. पण वडिलांवर अख्खं स्वराज्य ज्यांनी ओवाळून टाकले आणि त्यानंतर मग 360 किल्ले स्वराज्यात आलेत. विनाकारण आपलं मोकार जय भवानी जय शिवाजी करावं, पण अर्ध्या एकरला सही देत नाही म्हणून त्याच्या भाकरी तुकडी बंद करणाऱ्या जाती गावागावाने झाल्या. महाराज लय मोठ्यांची नाव घेतली, रामाची घेतली, कृष्णाची घेतली, शिवाजी महाराजांचं घेतलं. मोठ्याचा बाप मोठा असतो असं नाही, छोट्यांचा बापही तितकाच मोठा असतो. पोरं असतात कॉलेजमध्ये, लागतं त्यांना पॉकेट मनी, बाप वापरतो शर्ट पॅन्ट जुनी. पोरगी असते परीसारखी, ब्युटी पार्लर, नवीन साडी, बिन साबणाचीच करतं घरच्या घरी दाढी. पोरं वयात आल्यानंतर आपल्याच विचारामध्ये मग्न, पण बापाच्या समोर असते पोराची नोकरी आणि पोरीचं लग्न. ज्याचं त्याला चांगलं मिळावं म्हणून जिने चढून लागली त्याला धाप. पोरीच्या स्थळासाठी उंबरे झिजवणारा आठवा जरा बाप. इथं तर 6 जणींचं करावं लागले. आई सारख्याच बापाच्या असतात, मुलांच्या पाठीमागं सदिच्छा. थोडं त्याला आईसारखं समजून घ्यावं एवढी मापक इच्छा. म्हणून बाप तरी कसा, पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब दिसणार कसा. बाप म्हणजे लेकरांची अव्यक्त माऊली, घर उजळण्यासाठी करी आयुष्याची होळी. आणि म्हणून जगातलं जे जे महान मंगलमय आहे, जे जे पवित्र आहे, जे जे पावन आहे, ते वडील नावाने सजलेलं आहे. लक्षात घ्या, बाप नावाने सजलेलं आहे. देव कोणासारखा? बापासारखा. कुठं लिहिलं महाराज? भगवानच बोलतात गीतेमध्ये, पितामहश्य जगतो. माता नाही पहिला शब्द, पितामहश्य जगतो माता धाता पितामहा. अर्जुना मी या जगाचा बाप आहे. काय शब्द आहेत देवाचे. देव कोणासारखा? बापासारखा. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विनत साड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. काय शब्द आहेत. देव बापासारखा. बरं, संत कोणासारखा? तुम्ही संत माय, बाप कृपावंत, संत बापासारखा. ग्रंथ कोणासारखा? ज्ञानोबा तुम्ही गीता का घेतली हो भाष्य करायला? बाप बाप ग्रंथ गीता आहे बाबा, नाद नाही करायचा आपल्या भाषेत. गीता ग्रंथ बाप आहे बाबा. ग्रंथ बापासारखा, संत बापासारखा, देव बापासारखा. बरं अजून कोण राहिलं? काही माणसं कामाला टाळाटाळ करायला लागली की मग त्याला म्हणतात, ए शानपणा नको करू, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. नाही आता सुरूच झालंय, पितृ 15 वर्षाचे. बाप 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 दाखव नाही तर श्राद्ध घाल. बरं, बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा. लोकव्यवहारातल्या म्हणी बापाने सजलेल्या आहेत, बापाने सजलेले आहेत. गुरु कोणासारखा? गुरु बापासारखा. त्वमेव माताचे पिता त्वमेव. ही देववंदनाही आहे आणि गुरुवंदनाही आहे. मी का बोलतो हे सगळं? देव बापासारखा, संत बापासारखा, ग्रंथ बापासारखा. एखादा राष्ट्रपुरुष त्याला आपण राष्ट्रपिता म्हणतो, एखादा लोकनेता तो बापासारखा. कसा आहे हो माणूस? काय नाही, बाप माणूस हे होतो. नोबल हार्ट, उदार अंतकरणाच्या माणसाला बाप माणूस म्हटलं जातं. उदार माणसाला पदवी द्यायची असेल, बाप माणूस येतो. मी काय हे सगळं बोलतोय? सांगण्याचा समग्र भाव अशा स्वरूपाचा की सगळंच बापासारखं. मग बाप कोणासारखा? चुकून म्हणाल बाप देवासारखा नाही, बाप बापासारखाच आहे, बापासारखाच आहे. तुकोबारायांनी आपलं प्रचंड मोठं असलेलं दुःख एकाच चरणामध्ये सांगितलं. महाराज काय हो तुमची प्रापंचिक स्थिती? बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. एकाच चरणामध्ये केवढं मोठं कौतुक आहे तुकोबारायांचं. दुःख सांगितलंय बाप मेला न कळता, आणि त्यांनी इतकं चांगलं करून ठेवलं होतं, नव्हती संसाराची चिंता. नाही तर आम्ही नमुने सगळे. आमच्यासाठी काय केलं? आता देशमुख महाराजांच्या भाषेत मला नाही बोलता यायचं. तुला जन्म दिलाय काय कमी केलं का? आपल्या निवृत्ती बाबांचं बोलतंय. आता 2 देशमुख आहेत, दीपकजी आहेत सगळे. फार अद्वितीय युनिक अशा स्वरूपाचं तत्व तुमच्या माझ्या जीवनामध्ये त्यांच्या रूपाने येतं. महाराजांचं तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमन झालं. फार गोड सुवर्णपान वारकरी संप्रदायातल्या तुकोबारायांच्या चरित्राचं.
आणि महाराजांचं जाणं झालं 42व्या वर्षी. आणि मग म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया. मुलगी त्यांची पलीकडच्या गावामध्ये येलवाडी म्हणून गाव आहे, गाडे परिवारामध्ये त्यांची भागीरथी मुलगी दिली. ती कुठं शेताला कामाला गेली होती. लोक सगळे माना खाली घालून आले. कोणी पुण्यवंत गेला, माझं गावच सुलं बंद, रडू रडू गाव करी, डोळे झाले लालबुंद. असे सगळे लोक खिन्न मनाने येत होती. ती मुलगी शेतावून येत होती. मग काही लोक म्हणले, बाई तू कुठं गेली होती? म्हणले काय झालं? तुझा बाप गेला म्हणले, वैकुंठ गमन झालं. मुलीने डोक्यावरचा काय गवताचा भारा टाकून दिला आणि तिने आक्रोश केलाय, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करती धावा. ऐका, फार महत्वाचं आहे. मग तिने आनंद डोहामध्ये उडी घेतली. लोकांनी तिला बाजूला काढलं आणि लोक म्हणले, बाई आता गेलेलं परत येणार नाही कुणी. नाही नाही म्हणले, मला माहिती आहे, माझ्या बापाने बापाचा बुडवलेला गाथा 13 दिवसांनी आला, मी सुद्धा आता उपोषण करणार आहे. काय भाषा आहे, उपोषणात फार ताकद असते. नाही पाहतोय आता उपोषण जोरात चालू आहेत, फार परंपरेपासून चालू आहेत उपोषणाचे. बरं, त्यांनी 13 दिवस उपोषण केलं होतं. तुकाराम महाराजांनी आपल्या मुलीला 13 दिवस नाही, फक्त 3च दिवस. आणि मग ते वैकुंठाहून आले. ते फार काव्यात्मक वपू काळ्यांनी लिहिलं होतं. म्हणजे मुलीचा आवाज अंगणातून प्रांगणात, प्रांगणातून पटांगणात, पटांगणातून समरांगणात आणि समरांगणातून जीवनाच्या तारांगणात नाम कंसामध्ये वैकुंठापर्यंत गेला. आणि वैकुंठात स्थित झालेला बाप हलला आणि तिथून निघाला. देवाला म्हणतात, देवा लेक फार रडते हो. म्हणले म्हणून तर महाराज मी खालची लोक आणत नाही, त्यांचा जीव फार खाली गुंतलेला असतो. म्हणले मी गुंतलो नाही, परंतु एक तर संसाराची लोक म्हणतात फार दुर्गाण लावली. आता माझ्या विरहात मुलगी गेली तर अजून लोक खडे फोडतील, मी पटकन जाऊन येतो. आणि मग बिजेला गेलेले महाराज पंचमीला खाली आले आणि त्या मुलीला सांगतायत, हे बाळा मी आलो. हात लावल्याबरोबर कुठली पावर आली, कुठली शक्ती आली, ताडकन उठली गळ्यामध्ये पडली. फार बुद्धी लावूच नका असं म्हणत नाही, आपली मजल तिथं जात नाही ना. आम्हाला असे वाटतं हे काय भाकड कथा सांगतायत. जाऊ दे, आता तो बोलायला आपणाला वेळ नाही, ते कसं करायचं. आणि गळ्यात पडली. म्हणले बाळा बाद झालं, खूप वेळ झालाय, चल मला पटकन जेवण कर. आता पटकन होणारं जेवण, मी कीर्तनात एकदा प्रसंग सांगितला होता. खाली एक छोटी मुलगी होती, म्हणजे पटकन होणारं जेवण, म्हणले मॅगी. आता मॅगी आहे का? पटकन होणारं जेवण, त्या काळातली मॅगीच, शेवयाच केल्या. इंद्रायणीचं पाणी, येलवाडीच्या शेवया, भागीरथी बाई घालती बापाला जेवया. मी बाप सांगतोय, बाकी काय नाही सांगत. आणि शेवटचा संवाद याच्यातला पीक पॉइंट आहे, याच्यातला अत्यंत कळस आहे. महाराज बोलतात त्या भागीरथीला, काय 12-13 वर्षाची मुलगी, आणि तिला म्हणतात, बाळा मला एक वचन दे. म्हणले मी सगळं तुमच्या शब्दाच्या पलीकडे नाही, वचन काय द्यायचं? म्हणले एक वचन दे. म्हणले काय देऊ सांगा ना बाबा. म्हणले बाळा आता बोलवलं ना, खूप अट्टहास केला तू, प्राणपणाला लावले, आता इथून पुढे तू मला कधी बोलू नकोस. मुलीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि मुलीने सांगितलं, म्हणले बाबा तुम्ही म्हणता ना, जरा थोडी आरेतुरीची भाषा होती, प्रेमाचं नातं, बाबा तू म्हणतो ना बोलू नको, मग माझं एक ऐका, तू सुद्धा गेल्यासारखा करू नको. संपली गोष्ट. तुका तुकी उतरला, विश्वी भरोणी राहिला लोका. म्हणून मी सुरुवातीला बोललो की बाप मरत नसतो, मुरत असतो. पंचभूताचा देह जरी गेला तरी आशीर्वादाच्या रूपाने उरत असतो. हे त्यांचं उरणं. आणि नाहीतरी आपला सिद्धांतच असा आहे, जाते नहीं यहाँ से कोई दूर चल के, मिलते हैं फिर कपडे बदल बदल के. आत्मा देहाची खोळ बाजूला करून, वासांशी जीर्णानी यथा विहाय, जीर्ण वस्त्र सांडीजे, नूतन वस्त्र वेळीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे, चैतन्य नाथे अमरत्व असते. आणि म्हणून सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा की एक आदर्श स्वरूपाचा पिता. महाराष्ट्रामध्ये गाजत असलेली ती कविता फार प्रसिद्ध आहे. अगदी त्याच संघर्षातून दादा आलेत असं मला म्हणायचं नाही, परंतु बापाची असणारी जी भूमिका आहे तडफडण्याची आणि धडपडण्याची, ती त्याच भूमिकेतली आहे. लता आयवळे नावाची एक शिक्षिका आहे, त्यांनी लिहिलं होतं, माझी आई इतक्या लहानपणी गेली की मला आठवत नाही. मग माझी आई बापच झाला आणि बापही बापच झाला. करिअर गायडन्स म्हणून त्यांचं मार्गदर्शन होतं. तर म्हणले काय केलं बापाने तुझ्या जीवनात? तर म्हणले सांगायला रात्र पुरणार नाही. म्हणजे शहाण्या माणसांना थोडक्यात सांगता येतं, नाही थोडक्यात सांगतो तो शहाणा. मग तिने काव्यातून जे सांगितलंय ते काय सगळ्यांना माहिती आहे. त्यांची चाल थोडी वेगळी आहे, मी थोडी वेगळी लावलेली आहे. भाव तोच आहे. तिने लिहिलेलं होतं ते आज 6 सुकन्यांच्या मनांच्या भावना थोड्या मुक्त व्हाव्यात म्हणून आहे. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना,
उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटक्या सदऱ्याला सदा ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं अशी कातर लावलेली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उभा जन्म घालवला असा पेटत्या वनव्यात, चिंब भिजले मी कशी त्याच्या मायेच्या पावसात. भरविला घास मुटका त्यानं येवल्याशा मुखात, त्याचा जन्म कष्टाचा परी सदा मी सुखात. बघितली त्यानं सपन पाला उसाचा काढताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. म्या लिव्हाया शिकले मी सभेत बोलले, आज फुलात चालले परी काटे का टोचले. ते म्हणले सगळं कळालं, काय सांगायला त्याचं रसग्रहण करायला काही गरज नाही, सहज सोप्या भाषेमध्ये तू सांगितलं, पण ते फुलात चालले आणि काटे टोचले हे नाही लक्षात आलं. मग तिने सांगितलं की इतक्या मोठ्या संघर्षातून त्याने जे आम्हाला सुख दिलं ते फुलातलं चालणंय, मग काटे कुठलं टोचणंय, ते सुख पाहण्यासाठी ते नाही आहेत, त्या आठवणीचे काटे टोचणे. म्हणून प्रत्येकाचाच बाप अशा स्वरूपाच्या एका उच्चतम स्वरूपाच्या त्यागाच्या चरण सीमेवर असतो. तुकोबारायांचा फार गोड अभंग आहे. बाप करी जोडी लेकरांचे ओढी, आपुली करवंडी वाळवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी, कडिये वागोनी वाहे खांदी, घालोनिया डोळा पाहे अलंकार, ठेवा ठेवी थोर करोनिया, तुका म्हणे गांजून येदी आणि काशी, उदार जीवासी आपुलिया. आपल्या प्राणाचं समर्पण करीन मुलाबाळांसाठी. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी आपल्या आई वडील हयात असताना सगळ्या अभंगांना ज्ञानदेव म्हणे लावलं, पण नंतरचे अभंग ज्ञानोबारायांनी लिहिले त्या अभंगाचा शेवट करताना ज्ञानदेव म्हणे माऊलींनी लावलंच नाही. बाप रखुमादेवी वरुदा सांभाळावे आपुल्या वृदा, बाप रखुमादेवी वरू विठ्ठलाचे भेटी, आपुले संसाठी करुणी ठेला. मी हे का बोलतोय समजून घ्या. आपल्या आई वडिलांचंही स्मरण व्हावं, बापाचं. बाप रखुमादेवी ठीक आहे, आपल्या आराध्य देवता विठ्ठल रुक्मिणीच होतं, आणि ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला त्यांचंही नाव योगायोगाने विठ्ठल रुक्मिणीच होतं. पण ते स्मरण व्हावं, ते चिंतन व्हावं, या अनुषंगाने महाराजांनी तिथंही आपल्या बापाचा किंवा आपल्या वडिलांचा अत्यंत श्रद्धापूर्वक उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून ही ओवी जी आहे, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. धर्म मुळामध्ये फार अवघड आहे. तर्को प्रतिष्ठा श्रुतियो भिन्ना नैको मुनिमी अस्य मतम न भिन्न, धर्मस्य तत्वम विहितम गुहायाम महाजनो येन गतस पंथा. धर्माची तत्व एखाद्या गूढ गुहेमध्ये असल्यासारखी आहेत. मग धर्म कळायचा कसा महाराज? महाजनो येण गतस पंथा. मोठी माणसं ज्या मार्गाने गेली, ज्या पद्धतीने चालली, वडील ज्या मार्गाने गेले त्याला धर्म म्हणा. सुटसुटीत व्याख्या, ते जसे वागले ते जसे जगले याला धर्म म्हणा. अशा स्वरूपाचा एक आचाराचा धर्म, अशा स्वरूपाचा एक विचाराचा धर्म शेट यांनी खूप जाणीवपूर्वक जपला. का आता त्यांच्या आईवडिलांनी मार्तंड बाबा, लक्ष्मी आई, आईचंही नाव त्यांनी आपल्या उद्योग व्यवसायाला लक्ष्मी विलास मला वाटतं काहीतरी असेल, बाकीचे उद्योग समूह. तर सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा की त्यांच्या आईवडिलांनी हे यावे जन्माला म्हणून का काय आंबेला नवस केला होता की काय मला माहिती नाही, पण अंबादास आहेत. काही नावाला सुद्धा काही नाही, सगळ्याच नावांना अर्थपूर्णता असते. महाराज मी परवा एका कीर्तनात बोललो की तुकाराम महाराजांची वंश आता 16वी पिढी चालू आहे, 16वी 17वी, पण तुकाराम मोरे नाही आहेत कुणी. आता ते डॉक्टर सदानंद मोरे अख्ख्या महाराष्ट्राला, जगाला, भारताला परिचित आहेत. संभाजी महाराज मोरे आहेत, प्रीतम महाराज आहेत, नंतर नितीन महाराज आहेत, सगळे बरीच महाराज मंडळी आहेत, शिवाजी महाराज आहेत, असे अनेक सगळे महाराज मोरे मंडळी आहेत जे प्रसिद्ध आहेत कीर्तनकार. आणि त्यांच्या घरात कोणीच तुकाराम नाही. तर विचारलं त्यांना की, म्हणजे मी विचारलं नाही, बऱ्याच जणांनी विचारलं, तुकाराम महाराज का नाव नाही? मग कीर्तनातच एकदा जाहीर सांगितलं होतं. तर म्हणले महाराज इतक्या उंचीने जगलेत ना, महाराज तर आमचा प्राण आहेत, नाव का नाही ठेवलं मग महाराजांचं? तुकाराम महाराजांच्या वंशात तुकाराम मोरे नाहीत बरं का, जाऊन देहूमध्ये चौकशी करा. तर त्या लोकांचं मत अशा स्वरूपाचं आहे, महाराज इतक्या उंचीने जगलेले आहेत की आम्हाला भीती वाटते. नाही तर नाव तुकाराम ठेवायचं आणि त्याला 40 फुटी रस्ता पुरत नसेल तर अवघड आहे ना. नाव तुकाराम ठेवायचं आणि त्यांनी दिंडी फोडायची, अवघड होईल. म्हणून म्हणले आम्ही आदर नाही, प्रचंड आदर आहे, पण त्या नावाप्रमाणे जगता येतंय की नाही याची भीती वाटते आम्हाला.
नाही नाही, इथं अंबादास आहे, आंबेचा दास तो अंबादास. नाही नाही, भक्तांना सुद्धा जी पदवी येते हरिदास. हरिदास म्हणजे काय? किती दास आहेत? रामदास आहे, हरिदास आहे, शिवदास आहे, लालदास आहे. मारवाडी समाजात गेले तर भरपूर दास आहेत, छबिलदास. लक्षात घ्या, हरिदासाची व्याख्या केलेली आहे. हरिदास म्हणजे काय? हरीचा दास आहे अशी एक व्याख्या. आणि हरी ज्यांचा दास होतो ते हरिदास. आंबेची उपासना काय असेल, मी आपला तर्क केलाय फक्त, बाकी काय नाही. आंबेचे दास, जगदंबेचे दास अंबादास. कालिदास, कालीचे दास रामकृष्ण परमहंस कालिदास होते. हा, कालिदास महाकवी कालिदास आहेच, पण कालिदास, कालीचा जो दास आहे तो कालिदास. दासत्व निकट हनुमंते केले. नाही तर बरेच जण काही काही ठिकाणी दास आणि बाहेर पडले की लगेच बॉस. एक अत्यंत विनयशीलता, ज्यांनी खूप चांगले विश्वस्त म्हणून कारभार पाहिला दोन्ही ट्रस्टचा, ज्यांनी उद्योग व्यवसाय खूप छान पद्धतीचा सांभाळला, जतन केला, खूप नातेगोती छान पद्धतीने सांभाळली. दोघही पती पत्नींनी लोकगीतं गायली. सुनबाईंनी खंत व्यक्त केली, खरं पप्पा तुमचा आवाज सासऱ्याला पप्पा म्हणावं, वडिलांच्या जागी मानावं. नाही, असतातच शास्त्राने पण बापच सांगितलेला आहे, सासू आईच सांगितलेली आहे. पण बाबा महाराज सातारकर एका कीर्तनात म्हणाले होते, जन्मदाती आई आणि सासूला पण आईच म्हणतात. तर म्हणून ओळखायचं कसं? आहो आई म्हटलं की समजायचं की ही सासू आहे. आपली जन्मदाती असली की हे आई, असा एक खुले आम स्वरूपाचा एक उल्लेख असतो. असू द्या, मला काय डावहुजवं करायचं नाही कुठलं. सांगण्याची भूमिका अशा स्वरूपाची. इतका समग्र प्रेम करणारा परिवार. आणि चेतनदादा आहेत, खूप चांगल्या पद्धतीचे प्रथित यश आर्किटेक्ट आहेत. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे ते की विटांचा ढिगारा म्हणजे बांधकाम नाही. बांधकाम म्हणजे काय असतं? विटा ह्या लाईन दोरीतही असाव्या लागतात आणि ओळंब्यातही असाव्या लागतात, मग त्याचं बांधकाम होतं. कसे असेल ते विटा अशा टाकल्या असा ढिगारा केला की नाही होत बांधकाम. लाईन दोरीतही असावं लागतं आणि ओळंब्यातही असावं लागतं, त्याला बांधकाम म्हणतात. मी ह्या बांधकामाचं नाही, मी आर्किटेक्ट नाही, सिव्हिल इंजिनियर नाही, सुपरवायझर नाही, कोणी नाही. तसं याही जीवनाचं बांधकाम चांगलं व्हावं. तुकोबारायांच्या भाषेत बोलू, प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागेली. प्रपंचाची छान पद्धतीने रचना, ज्यांनी आपल्या मुलांना, मुलींना, नातवांना, सुनांना, खूप जावयांना खूप चांगल्या पद्धतीचं संस्कार, खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. एक आदर्श पिता म्हणून सगळी जबाबदारी छान पद्धतीने सांभाळली. नाथांच्या भागवतामध्ये या, अरे बापाला 5 भूमिका करायच्या असतात. एक तर माणूस म्हणला बाप म्हणून राव इतक्या जबाबदारी असतात, मी बापच झालो नसतो. काय शब्द आहेत? नाही, फक्त जन्म देऊन मोकळे होतो आपण. उपजली या बाळकाशी तत्वता पंचविध जान पिता जनिता, निर्माण करणारा. जनिता म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा की त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएशन करणारा. जनिता, उपनेता, त्याला दिशा दाखवणारा. आणि नेत्याची व्याख्या आहे, लीडर नोज द वे, शोज द वे, फॉलोज द वे. नेत्याला रस्ता माहिती असतो, त्याला शोज द वे दाखवतो आणि तो त्या रस्त्याने चालत असतो, फॉलोज द वे. उपनेता, तिजा रक्षिता अन्नदाने, खाऊ पिऊ घालणारा. खाऊ पिऊ घालणारा म्हणजे नुसतं अन्न नाही, मुलांना चांगलं दाखवणं हे डोळ्याचं खाद्य आहे. मुलांना चांगलं ऐकवणं हे कानाचं खाद्य आहे. चांगल्या लोकांच्या भेटी घालून देणं. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हाशी. आमचा विठ्ठल आहार होता. काय भाषा आहे? आम्ही विठ्ठल खाल्लाय. काय भाषा? हा असं चांगलं खाऊ पिऊ मुलांना घालणारा, रजाचा गज करणारा. जनिता, उपनेता, तिजा रक्षिता अन्नदाने, जो भयापासून सोडविता, जो भय घालवतो. मला सांगा बरं का, बंध विमोचन करविता, अज्ञानाच्या कुठल्या बाकीच्या बंधनातून जो मुक्त करतो, तोही पिता शास्त्रार्थे. शास्त्राच्या अर्थाने हे 5 भूमिका बापाच्या कराव्या लागतात, बापाला जपाव्या लागतात, सांभाळाव्या लागतात. त्या जाणीवपूर्वक दादांनी सांभाळल्या. खूप छान पद्धतीचा असलेला निगुतीने संसार केला. आणि म्हणून खूप एकाने लिहिलं होतं फार छान, जाण्यापूर्वी काहीतरी देऊन जाईन. बाळांनो, जाण्यापूर्वी काहीतरी देऊन जाईल, माझं मी पण इथं ठेवून जाईन. माझ्या मागे येणाऱ्यांनो इतकंच करा, पुस्तकाची जुनी पानं उलटून वाचा जरा. माझं जीवनच एक पुस्तक आहे आणि त्याची पानं जरा उलटून वाचा. निजलेला शब्दार्थ मनी जागा करा आणि उद्याच्या आकाशात मला मुक्त करा.
मी कधी मुक्त होईल? मी जे काय लिहिलंय, मी जे काय जगलोय त्याचा भावार्थ घ्या, त्याचा शब्दार्थ घ्या, त्या पद्धतीने अर्थपूर्ण जीवन जगा, मग मी मुक्त होईल. उगवत राहीन मी, शब्द माझी काया, शब्द माझी काया. मी सांगितलेल्या आठवणी, मी काही बोललेलो शब्द ते सतत उगवत राहतील, तुम्हाला त्या आठवणी येतील. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण सगळा जीवन व्यवहार करणं, अशा स्वरूपाच्या हा ओवीचा भाव आहे. येथ वडील जे जे करीती, तया नामधर्म ठेविती, एर अनुष्ठिती सामान्य सकळ. मोठा जनसमुदाय प्रवरामाईच्या परमपावन तीरावरती उभा आहे. कोण येते आमुच्या घराशी कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, प्रत्येकाला प्रत्येकाचा धंदा आहे, पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. हो, एक दोन मिनिटांमध्ये मी समारोप करतोय. एकदम ब्रेक नाही ना लावता येत, गाडी बाजूला घेतो हळूहळू असं. तर असं काही एक शब्दाच्या पलीकडचं देणं ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये दिलेलं आहे आणि खूप सजग पद्धतीने ते जीवन जगले. ये मत सोचना जिंदगी में कितने पल होते हैं, ये सोचो कि एक पल में हम कितनी जिंदगी जीते हैं. जीवनामध्ये किती क्षण आहेत, त्याच्यापेक्षा मिळालेल्या क्षणामध्ये आम्ही किती समरसून जगतो. आणि म्हणून बाईंनी म्हटलं, बहिणाबाईंनी, जीव देवाने धाडला जन्म म्हणे आला आला, जेव्हा आले बोलावणे मौत म्हणे गेला गेला. नाही सरल सरल जीवा तुझं येणं जाणं, अरे घडला मुक्काम त्याला म्हणती रे जिन. आला श्वास गेला श्वास जीवा तुझं रे तंतर, अरे जगणं मरण एका श्वासाचं अंतर. फार मोठं अंतर नाही, एक श्वासाचं अंतर आहे. हे माहिती आहे की महाराज, मग आम्हाला वेगळं काय, एवढाच भाव आहे. जग जग माझ्या जीवा असं जगणं तोलाचं, उच्च गगनासारखं धरित्रीच्या मोलाचं. गगनाची त्याला उंची असावी, त्याला धरित्रीचं मोल असावं. आणि असं नसेल तर मग नाही तरी काय, थोडी श्वान सुकरे बापुडी. कुत्री आणि डुकरं काय कमी जन्माला येतात का? महाराज तुम्ही काय दिवा लावला, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि म्हणून हे जगत असताना जरा 4 बुकं वाचायला शिका, बुकं तुम्हाला ज्ञान देतील. 4 लोक वाचायला शिका, लोक तुम्हाला समज देतील, समजदार व्हाल. जरा हसायला शिका, रक्त शुद्ध होईल. काही कायम टेन्शन मध्ये, अख्ख्या भारताचं कर्ज याच्यावर. जरा हसायला शिका, रक्त शुद्ध होईल. जरा रडायला पण शिका, मन मोकळं होईल, आरोग्याचा लाभ होईल. नोकरीसाठी शिका, पोटपाणी भरलं जाईल. माणुसकीसाठी शिका, अंतःकरण भरलं जाईल, समाधानाच्या भूमिकेला पोचाल. आणि शेवटचं विधान आहे, जरा जगायला शिका, आदर्श निर्माण होईल. आणि मरायलाही शिका, कीर्तीच्या रूपाने शिल्लक राहाल. चांगला प्रसंग आला तरी जगाने आठवण काढली पाहिजे, अरे ते पाहिजे होते, मोरासारखे नाचले असते. वाईट प्रसंग समाजात आला तरी आठवण काढावी, ते पाहिजे होते. अरे त्यांच्या एका शब्दाने मिटलं असतं, पेटलंच नसतं एवढं. याला लार्जर दॅन लाईफ म्हणतात, याला मरणोत्तर जीवन म्हणतात. अशा स्वरूपाची एक लाईफस्टाईल. नुसतं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग नाही, स्टँडर्ड ऑफ गिव्हिंग. नुसतं लिव्हिंगच नाही, नुसता राहणीमानाचा दर्जा काय, तो देण्यातून वाढत असतो. म्हणून देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. उसळलेल्या सागराकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ व्हावी. इतकी प्रवरामाई, इतकी पवित्र, कुठंच नदी दिसत नाही. ती आता इथं दर्शन होतंय. नदीने फक्त व्हायचं असतं. आलंच एखादं गाव आडवं तर 2 दिवस पाहुणी व्हायचं असतं, नदीने फक्त व्हायचं असतं. असली हिरवीगार झाडं दोन्ही तीराला तर हिरवं वस्त्र लिहायचं असतं, नदीने फक्त व्हायचं असतं. ऐका ना, ओढे नाले सगळे कुठले आले, ड्रेनेज बिनेज सगळं पोटामध्ये घ्यायचं असतं, नदीने फक्त व्हायचं असतं. मी नदीचं नाही बोलत, माणसांचंच बोलतोय. आला मुसलमानाचा ताबूत किंवा हिंदूंचा गणपती विसर्जित करून घ्यायचं असतं, नदीने फक्त व्हायचं असतं. आणि पुढचं ऐका, अंबादास दादांना हे किती लागू पडतं. आणलंच कुणी रिकामं पात्र, भरभरून द्यायचं असतं, नदीने फक्त व्हायचं असतं, फक्त व्हायचं असतं. अरे समुद्राला जाऊन मिळणं हे तर तिचं अंतिम ध्येय आहे. परंतु फेडीत पापता पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. समुद्राला जाऊन मिळणं ठीक आहे, पण दोन्ही तीरावरच्या शेतीवाडींना फुलवत फुलवत, या नदीला घाट छोटा बांधून मी चालिलो, ताज बांधो बांधणारा मी वडारी झालो, या नदीला घाट छोटा बांधून मी चालिलो. अशी एक रसरस्ती जीवन शैली ज्यांनी आपली व्यतीत केली. पती पत्नीचा असलेला 2 हंसोका जोडा सतत राहिला. नारायण सुर्व्यांचं मास्तरांची सावली म्हणून मी त्यांच्या बायकोंचं, कृष्णाबाईंचं आत्मचरित्र वाचत होतो. आणि म्हणले, नारायण सुर्व्यांनी विचारलं, आम्ही दोघं गप्पा मारायचो, आणि विचारलं की म्हणले तू आधी, तुला कोण वाटतं, मी आधी जाऊ का तू आधी जाऊ, जायचं असं वाटतं.
तर म्हणले मी सहज बोलून गेले की म्हणले तुम्ही आधी जा. अरे म्हणले प्रत्येक भारतीय बाई म्हणते की आयो कपाळाने जायचं, आयोवाच्या लेणं घेऊन जायचं, आणि तू का म्हणते की अगोदर तुम्ही जा. तर म्हणले लिहिलं होतं, नारायण सुर्वे यांनीच प्रसंग सांगितला. म्हणजे पत्नीने सांगितलं तुम्ही गेले ना की मग तुमचं मागचं सगळं मला व्यवस्थित करता येईल. काय शब्द आहेत. मला वाटतं केशर अक्का त्या भूमिकेसाठी साधले राहिले असतील. तुमचं श्राद्ध असेल, तुमचा असलेला हा सगळा पसारा असेल, याला मी खूप छान पद्धतीने न्याय देईल. आणि म्हणून लपे कर्माची रेखा कुंकवाच्या खाली पुसून गेलं कुंकू, रेखा उघडी पडली. जरी फुटल्या बांगड्या तरी हातातली कर्तूत फुटली नाही. ठीक आहे वृद्धापकाळ आहे, फुटल्या बांगड्या तरी हातातली कर्तूत फुटली नाही. मंगळसूत्र सुटलं असलं तरी शपथ सुटली नाही. नका नका आया बाया नका करू माझी कीव, झालं झालं समाधान मला मला माझा जीव. ज्योतिषा ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ, माझं दैव माझं मला माझं हात नको पाहू. हे मातृतत्व पाठीमागे आहे. गेलेत त्यांच्याबद्दलची आत्मीयता, पण आईंच्या अंतकरणाला कोणत्याही कृतीने उक्तीने दुःख न देणं ही खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली ठरेल. मन शांतीसाठी नको असंगाशी संग, आई सारका नाही रे कुठे जगात सत्संग. काय दगड पूजता एका दिवसाचा उत्सव, जिथे आई पूजतात तिथे रोजचा महोत्सव. रसरस्त जीवन असावं. म्हणून किती कालखंडाचं आहे यापेक्षा ते कसं जगलेलो आहोत. ठीक आहे 85 वर्षाचं सुदीर्घ प्रदीर्घ असलेलं आयुष्य, लावलेलं झाड कधी मेलं नाही, कडेवर घेतलेलं पोरग कधी रडलं नाही, दारामध्ये आलेलं गेलं नाही कधी कुणी उपाशी, आणि त्याच पुण्याईवरती खातो आम्ही साजूक तुपाशी. अशा स्वरूपाची असलेली समाज जीवनातली आदानप्रदानता जाणीवपूर्वक आपण जपलेली आहे. पुढेही बोलणारे खूप आहेत. मलाही प्रेशर आलाय. 4 तास येणं 4 तास जाणं, मग त्याच्यातून 45 मिनिटं कशाला बोलणं, मग 90 मिनिटं बोलायचं का झालं. नानी पालखीवाला एक फार मोठे कायदेतज्ञ होऊन गेले आणि त्यांनी एक आपलं मृत्यूपत्र लिहिलं. जगाची मृत्यूपत्र कायला सांगता महाराज आम्हाला, कोणाच्या नावावर काय प्रॉपर्टी केली असलं नाही आहे, ते आध्यात्मिक मृत्यूपत्र आहे. मी गेल्यानंतर पटकन अग्नी संस्कार करू नका. अवयवदानाची चळवळ चालू आहे. ज्यांच्या डोक्यामध्ये सडके विचार आले त्यांना माझा मेंदू द्या. ज्यांनी या जगाकडे चांगल्या नजरेने पाहिलं नाही त्यांना माझे डोळे द्या, नेत्रदान. ज्यांनी जगावर प्रेम केलं नाही त्यांना माझं हृदय द्या. सत्कर्माला जे साह्य झाले नाही त्यांना माझे हात द्या. नसा नसामधून विषारी विचार वाहिले त्याचा निसरा होण्यासाठी माझ्या किडण्या द्या. सद्धर्माच्या आणि सद्मार्गावरती जे चालले नाही त्यांना माझी पावलं द्या. राहिलेल्या चिखलाच्या गोळ्याला अग्निसंस्कार करा. सावडण्याच्या दिवशी घाई करू नका. जलतत्वाला काही द्यायचं असतं म्हणून मुठभर राग द्या, पण राहिलेली सगळी रक्षा एखाद्या फुलझाडाला आळं करून टाका आणि त्या राखेतून जे फुल येईल ते भगवंताला समर्पित करा. माझं जीवन सफल आणि सुफल झालं असं मी समजेल. अशा स्वरूपाचा एक आदर्श भाव आपल्या जगण्याचा आणि आपल्या जीवनाचा. जीवन नटवताही येतं आणि जीवन पेटवताही येतं. नटवायचं का पेटवायचं आपण ठरवायचं, आणि त्यालाच पुरुषार्थ म्हणतात. ही पुरुषार्थाची रसरसित भूमिका या संस्कृतीने, या धर्माने, या संप्रदायाने आम्हाला दिलेली आहे. त्याचं असलेलं खूप चांगल्या पद्धतीचं पालन पाळीला विधितो आजी फळा आला, ऐसा हा कळला साच भाव. नामाची आवडी लागलीशी चित्ता, पाया ठविता सुख वाटे. धरिल्या देहाचे साधिले कारण, पुढिल्या खंडन गर्भवासा. आणि म्हणून त्यांच्या वतीने फक्त एकच प्रार्थना करायची, शेवटची विनवणी संतजनी परिसावी. विसरतो न पडावा माझा देवा तुमाशी. आता फार बोलो काय अवघे पायी विदित, तुका म्हणे पडिलो पाया करा छाया कृपेचे. गोळवळकर गुरुजी राष्ट्रसंघाचे नागपूरला त्यांची जी समाधी आहे त्याच्यावर हा तुकोबारायांचा अभंग आहे. शेवटची विनवणी संतजनी परिसावी. म्हणजे कुठल्या तरी एका नेत्याचं नाव घेतलं की मी त्या पक्षाचं आहे असं काही समजू नका. लक्षात घ्या, अनेक पक्षी राजकीय सगळ्या मंडळी माणसं आहेत. काय झालं, उंदराच्या मागे मांजर लागलं आणि उंदीर बोळामध्ये घुसला वाचवण्यासाठी. म्हणला बरे झालो आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या आहारी. आणि तेवढ्यात म्हणला काय पटकन बोळ सापडलं, वाचलो. आणि मांजर आलं जोरात. मांजर वॉचेस होतं, मांजराला फार पेशंट असतात. मी एकदा एका छिद्रावरती 12 तास मांजर थांबलेलं पाहिलं महाराज. अजिबात हल्लं नाही, त्याच पोझिशनमध्ये. फार असतं. म्हणजे सकाळी रात्रीचं आलो, छिद्र होतं तिथंच पाहिलं बसलेलं. सकाळी प्रवचनाला निघालो होते तिथंच होतं, त्याच पोजमध्ये होतं. ते छिद्रातून येतोय का काय उंदीर. आणि नंतर अर्ध्या तासाने कुत्रं भुंकत आलं. मांजर आतला उंदीर म्हणला आता दुश्मनाचा दुश्मनाला फाडून काढणार. अर्ध्या मिनिट. आणि मग ते बाहेर आलं. कोण? उंदीर मला आता भांडणं मस्त होणार आहे, मांजराला कुत्रा फाडून खाणार आहे. पण तो फक्त भुंकत राहिला. ह्यानी फक्त तोंड बाजूला काढलं आणि मांजराने पंजा मारला आणि पकडलं. तू म्हणला मला मी प्रार्थना करणार नाही, मला सोडव म्हणून. मला सोडव म्हणून प्रार्थना करणार नाही, फक्त मला मरतानी तरी ज्ञान व्हावं एवढं इच्छा आहे. म्हणलं कुत्रं तुझ्यावर भुंकत होतं अर्धा तास, काहीच केलं नाही, नेमकी काय भानगड आहे. म्हणले सांगू का तुला, तुझ्यासारख्या उंदरांना पकडण्यासाठी आमच्यात युती झालेली आहे बस. आज सगळं चित्र असं आहे विचित्र पद्धतीने.
एक समाज जीवनामध्ये कुलुषितता आली, याचं कारण जर काय असेल तो धर्म तो पाळला जात नाही. खेदाने म्हणावं लागतं, काही हे सांगायची गरज नव्हती. पण अशा कालखंडामध्ये आपली असलेली नीतिमत्ता, आपलं असलेलं चारित्र्य, आपलं असलेलं शील, याला खूप सुंदर पद्धतीचा न्याय बाबांनी दिला, दादांनी दिला. एक वडील म्हणून, एक पिता म्हणून, एक पती म्हणून, एक भाऊ म्हणून आणि एक उद्योजक म्हणून अशा एका व्यक्तितत्वाच्या पवित्र स्मृतीला पुन्हा विनम्र अभिवादन करून अर्ध्या मिनिटाचा परिहार, नाईकवाडी परिवाराचा सेवेचा निरोप, परमार्थ सन्मित्र आणि महाराष्ट्र कीर्तन परंपरेतील एक अत्यंत असणारं प्रसन्न व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यासंगी असणारे आदरणीय दीपकजी महाराज असतील देशमुख, त्याचबरोबर या घराचे दादांचे सुहृद अत्यंत जवळचे परमार्थ सन्मित्र आदरणीय आमचे महेशरावजी पठारे, आपले महादेवजी पठारे, पिंपरी खराडी चंदननगर, आणि त्यांचे सोयरे, त्यांची भाची किंवा भाचे जावई ते, त्या न्यायाने आदरणीय वसंतदादा मनकर यांनी पहाटे 3 वाजेपासून फोन, टेन्शन असताना निमंत्रकाला, नाही बुवा आला चुकून काय झालं गाडीचं, तर मग ते बाकीचे असतात, काही राहत नाही, परंतु सातत्याने जो फॉलोअप ठेवणं काय असतं आणि इथं आल्यानंतर सुद्धा पाहुणचार काय असतो, त्यांच्या असलेल्या धर्मपत्नी उमाताई असतील, विद्यमान नगरसेविका, आणि स्वतःही दीपक महाराजांच्या पुढून 1 किलोमीटर पुढे गेल्यानंतर मला महाराज घर सुटून आलो पुढं, आणि मला वाटलं तर गुगलला दाखवत होतं 7:45ला, म्हणलं कसं धावपळ, तर मी 7लाच पोचलो, रस्ता रिकामा होता. असो, खूप जरा सांगून सूचना देऊन सुद्धा मी जास्त वेळ घेतलाय, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि सगळ्यांच्या अंतर्यामी असलेल्या देवत्वाला, दिव्यत्वाला वंदन करून वैकुंठवासी अंबादासजी मार्तंड नाईकवाडी यांच्या पवित्र स्मृतीला पुन्हा अभिवादन करतो. हे विरहाचं दुःख सहन करण्याची ताकद परमात्म्याने या समग्र परिवाराला द्यावी. आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायांची ओवी, येथे वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते रानुष्ठिती सामान्य सकळी, या ओवीला माझ्या अल्पबुद्धिमतेला सुचल्याप्रमाणे भावल्याप्रमाणे झालेली सेवा प्रभुचरणी समर्पित करून माझ्या वाणीला विराम. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव वासुदेव हरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वैशाली बॅग हाऊस मध्ये खरेदी करा आकर्षक बॅग आणि विशिष्ट खरेदीवर मिळवा पैठणी चक्क मोफत. चला तर मग खरेदी करा बॅग आणि मिळवा पैठणी अगदी मोफत. वैशाली बॅग हाऊसची भव्य कॉम्बो ऑफर सुरू. 4 प्रवासी बॅगचा सेट मिळवा फक्त आणि फक्त 1000 रुपयात. तसेच लेडीज बॅग, प्रवासी बॅग यांच्या असंख्य व्हरायटी वैशाली बॅग हाऊस मध्ये उपलब्ध. आमचा पत्ता मोठी वैशाली, नगरपंचायत रोड, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर भारतमामा रासने आणि दीपाली रासने.